111 सुवर्णरत्नांचा सन्मान सोहळा सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार श्रीमती मीराबाई बुद्रुक यांना जाहीर। 111 सुवर्णरत्नांचा सन्मान सोहळामधील सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार श्रीमती मीराबाई कुंडलिक बुद्रुक यांना जाहीर झाला आहे। बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट आणि सोनार हक्क परिषद, स्वराज्य पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राज्यस्तरीय 111 सुवर्णरत्नांचा सन्मान सोहळा यामधील सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार श्रीमती मीराबाई बुद्रुक यांना जाहीर झाला असून या पुरस्काराची घोषणा अक्कलकोट येथे 111 सुवर्णरत्नांचा सन्मान सोहळा समितीचे प्रमुख आणि अक्कलकोट येथील ज्येष्ठ पत्रकार व उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दादा वेद पाठक यांनी पत्रकारांशी बोलताना केली। श्रीमती मीराबाई कुंडलिक बुद्रुक यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य तसेच विविध सामाजिक कार्य व इतर उपक्रम हे प्रेरणादायी आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे। श्रीमती मीराबाई कुंडलिक बुद्रुक यांना सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। या पुरस्काराचे वितरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते दिनांक 18 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजता राजे फत्तेसिंह चौक येथील सर्जेराव सभागृह येथे प्रदान करण्यात येणार आहे। या सुवर्णरत्नांचा सन्मान सोहळा कार्यक्रमात तालुक्यातील तमाम जनतेने, नागरिकांनी, सामाजिक संस्था व सामाजिक मंडळांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक समितीच्या वतीने आयोजक चंद्रकांत दादा वेद पाठक यांनी केले आहे। श्रीमती मीराबाई कुंडलिक बुद्रुक या पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या सदस्य आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्कलकोट अजितदादा गटाच्या त्या महिला शहर उपाध्यक्षा आहेत। त्यांना यापूर्वी लायन्स क्लब आदर्श शिक्षक पुरस्कार, नगरपालिकेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।